त्या याच्यासाठी रिपेअरिंगसाठी, आणि तिथं पाणीच निघत नाहीये. स्मशानभूमी सोडली नाही या लोकांनी. 7 लाख रुपयाचा ड्रॉ केलेला पैसे विड्रॉल हो राहिले, स्मशानभूमी सोडली नाही या गोष्टींसाठी. महिला संशय आपला जो न्यायाधीश साहेबांचा तो अर्ज का जो आपण अर्ज दिला त्याला किती दिवस झाले, काय चौकशी दाखवली तुम्ही त्याच्याबद्दल? तेच चालू आहे त्यांचं, तर त्याला तिच्या समजेल. बरोबर. आता हा जो विषय चौकशी समितीने यामध्ये जे जे काही आपल्याला दिलेलं आहे त्यांनी सरळ स्पष्टपणे याच्यामध्ये अनियमितता म्हणून त्याच्यामध्ये त्यांनी वस्तुका वगैरे जे काही आहे ते पण सरपंच आणि ग्रामसेवकांनी शासनाची कोणत्याही नियमाचं अवलंबन न करता ही पद्धत वापरलेली आहे. ग्रामसेवकांनी सरपंचांनी संगमत करून हे चौकशी समितीनं आम्हाला सरळ अहवालामध्ये नमूद करून दिलेलं आहे स्पष्टपणे. हा अहवाल आहे आपल्या समितीचा. म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याकडे गेलेलं आहे ना. याच्यामध्ये वरिष्ठांचं काय म्हणणं आलंय, तुम्ही हा याच्यामध्ये सगळं अनियमितता मगूम आहे. आपल्याला स्थळ परीक्षण याच्यासाठी पाहिजे की या लोकांनी जे साहित्य खरेदी केलेले, जे कामं केलेले नाहीये त्याची एक स्पष्टता पाहिजे की हे कामं केलेले नाही. मग तेवढ्यासाठी स्पष्टता नसते, स्थळ परीक्षण झाल्यावर स्पष्टता येणार ना. ते नमूद केलेलं आहे. वरिष्ठ आमच्याकडून ते मागताय, तुम्ही ते जागेवर चला, ते पाणी करा, ते देऊन द्या. व्हेरिफिकेशन होईल त्यावेळेसच आपल्याला सत्य काय ते समोर येईल. असं आपण जोडशीत ठेवली. गावात खरेदी म्हणून त्या ठिकाणी दाखवण्यात आलेली पंचायतमध्ये खरेदीच्या नावाखाली वस्तू काय हे ते बिल जे काही प्लस प्रशिक्षण झालेलं आहे. झालेलंच नाहीये, दाखवलेलं आहे. जिओ टॅगिंग फोटो ज्या दिवशी तारखेला बिल काढला त्या तारखेला जिओ टॅगिंग फोटो आणि सर्व आम्हाला ते एका वर्षाला साहेब तुम्ही पण बघितलं, एका वर्षाला जो आपला आराखडा आहे, कृती आराखडा किती वेळेस चेंज झालेला आहे त्यांच्याकडून. पूर्ण पंचवार्षिक मध्ये आराखडा साधारण 22 वेळा आराखड्यामध्ये बदल झालेला आहे. 5 वर्ष कुठलीही नियमाची अंमलबजावणी न करता किंवा कुठल्याही नियमाला धरून न करता, वरिष्ठांची काही पत्र व्यवहार न करता वार्षिक आराखडा ग्रामपंचायतीमध्ये 3 वर्षात 2023 पासून 22 वेळा बदल झालेला. हे जेवढे आम्ही तुम्हाला बोलतो ना साहेब, हे सर्व पुरावे सुद्धा सादर केले पण हे पहा, तुम्ही 3 वर्षापासून पाठपुरावा करता, पण मी तीन महिन्यात किती काम केलं तुम्हाला केलं ना, मी मान्य करतो या गोष्टीला. हॅलो, पण हे जो मुद्दा हॅलो, ते आपलं सर इंजिनियर आहे ना, त्यांना तुम्ही चौकशीसाठी ते दप्तर उपलब्ध करून द्या ना त्यांना. हो, मी त्यांना आदेशित केलेलं, तुम्हाला त्यांनी पत्र काढलेले ना, यांनी आपले डोळे साहेबांनी आणि याचे ग्रामीण पाणी पुरवठ्याचे इंजिनियर यांनी तुम्हाला पत्र काढलेले आहे. सुरवाडे. हा, मग त्यांना ते तेवढं दप्तर उपलब्ध करून द्या, त्याप्रमाणे ते स्थळ पाणी करून ते अहवाल सादर करतील. त्यांना तुम्ही दप्तर देत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मग तुम्ही या ना इथे, तुम्हाला दाखवतो मी पत्र दिलेलं आहे आणि ते सर्व दिलेलं नाहीये. म्हणजे विचार करा तुम्ही, एवढी मजुरी त्या ग्रामसेवकाची आहे. आल्यावर त्याला बोलतो मी, पण तुमच्या आता काय बोल त्याच्याबद्दल, तो एवढा आमटा एक शपथ कधी महिनाभर येत नाही गावामध्ये. नावात दिलं काय सांगू आता. तुम्ही त्याला नमुना म्हणताय, विचार करा की त्याला त्याच्यावर गुन्हे दाखल करा, त्याला हाकला नाही. वरून दिले ना, आपण काय करा, शिवचे बदली करायच्या आधी तुम्ही पण त्याची तक्रार करा की गावी थांबत नाही, मेन याच्यावर थांबत नाही. यांचं काय म्हणण्याची चौकशी करून घ्या. न्यायालयाला बोललो मी, ते म्हणे मला त्यांना पत्र दिलेलं नाही तुम्ही कोणाला, ग्रामसेवकाला दिलेलं आहे. मग तो कसं काय? आता माझ्याकडे ओसी आहे, आपण डोळे जावे का? ग्रामपंचायत कर्मचाऱ्याची सही एवढे आहे. काय अडचण काय ती साहेब, कंडारी ग्रामपंचायतीला आपण स्पॉट व्हेरिफिकेशनला का नाही येत? काय अडचण? स्पॉट व्हेरिफिकेशनसाठी मला तर स्पॉटचे डॉक्युमेंट्स पाहिजे की ते कोण देणार आहे? ग्रामसेवक देतील ना. बरोबर. ग्रामसेवक कोणाच्या अंडरमध्ये येतं? पंचायत समिती बीड साहेबांच्या अंडरमध्ये बरोबर साहेब, त्याला आवश्यक केलं. आम्ही वारंवार कोणापाशी येतो इथं तुमच्याकडे येतो.
बरं तुमचं तो ग्रामसेवक फोन पण उचलत साहेब माझा तो साधा. व्यक्ती तुम्हाला नंतर अवेलेबल होऊन देणार नाही. तो झाल्याशिवाय काय करायचं? पाऊल त्या आम्ही याच्या ठिकाणी चर्चा उचलणार करतो. नाही. ग्रामसेवकच्या आम्ही नावाने केलेली तक्रार आहे. ते होणार नाही. आम्ही मग जे काय केलेली करायचं? तक्रार आहे. तर नाही दिलं नोटीस काढून द्या. त्याचं काय नोटीस कवा काढणार साहेब? तुम्ही भरपूर दिवस झाले. त्याचं काय? नोटीस काढतो. उद्या दिवशी नोटीस काढा. बोलणार नाही. हे सांगायचं नाही. सांगायचं नाही. आम्ही इथून हलणार नाही. हा, मी बांधकाम त्याला पण बोलवलंय. हा बोल ऐकून घ्या आता ऐकून साहेब. घ्या साहेब. तुम्ही बांधकामावर तुम्ही मी बांधकामावर बांधकामाच्या चौकशीचा अधिकारी आहे. बरोबर आहे. मला बांधकाम समजतं त्या अनुषंगाने साहेबांनी मला Right. चौकशी करून नेमलेलं आहे. हा. बरोबर. मला आता समजा एक उदाहरण म्हणून आपण इथं घेऊ की पंचायत समिती कार्यालयामध्ये ना दुरुस्ती करणे अशा ना एका वर्षात 4 कामं होतात. हा हा आता एका वेळेस आपण कलर घेतो तर एका वेळेस टाईल्स घेतो तर एका वेळेस नळ फिटिंग घेतो आपण बरोबर. हा. हा आता हे काम कुठल्या कामात झालं हे मला कसं समजेल. बरं. नाही बरोबर. समजा तुम्ही मला तिथं बोलवलं कंडायला बरोबर. तुम्ही मला सांगितलं की हा रोड आहे साहेब असं असं तुमच्या इथे तुमचं 15 त्याची माहिती रोडाची काय त्या कामाची माहिती दप्तरमध्ये तुम्हाला ग्रामसेवक देईल. ग्रामसेवक देईल हा. किंवा त्याने मला दप्तर दिलं हो ना, हो ना. माझं ते पाहून आम्हाला घेईल. पण कळतं ना साहेब. पण तो मग- दप्तर येते झालं. मग तुम्ही चौकशी चौकशी कशाला लागली. करणार? आम्ही- 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 आम्ही तुम्ही लोकांना- काय आम्ही तुम्ही काय लोकांना- लागले तर तुम्ही नोटीस देते तुम्ही आम्ही बाबा साहेबांना आता तुमच्या आपल्याला- अंडरमध्ये जे कर्मचारी हा, आहे ते तुम्ही त्याची तक्रार वरिष्ठांना करा. मग तुमच्या तुमच्या ते इकडे 2-3 दिवसात बरं, जाऊन आम्ही तुमच्याकडे येत आहे. आम्ही समिती तुमच्याकडे तयार येत करा. आहे. साहेबांना येऊ द्या. आणि तुम्हाला काय सांगितलं साहेबांनी साहित्य- लिमिटपर्यंत चालणार. हे आमचं म्हणणं आहे. आता जे तुम्हाला पाणी पुरवठ्यात येईल. आपल्याला नेमायचं म्हणताय. पाणी पुरवठ्याचे येतील. नाही, ऐकून घ्या ना. पाणी पुरवठ्यामध्ये पण एक विषय हा विषय आनंद भाऊ, हा बोला. पाणी पुरवठ्यामध्ये पण एक विषय झालेला. पाणी पुरवठ्याचा विषय असा झालेला की जे पंप वगैरे यांनी खरेदी केलेले आहेत ते जागेवरच नाही आहेत. बरोबर. तर आपण ते डीएसआर नुसार त्याच्या किमतींमध्ये तफावतची मागणी केलेली आहे त्यांच्याकडे. ते म्हणतात की ते माझं कामच नाही. मी जे व्हॅल्युएशन केलेले मी तेवढं. आणि पाणी पुरवठ्या विषयावर पंप येतोय ना तुम्ही तेवढं तर हे द्या. ते म्हणे माझं त्या खरेदीची त्या पाणी पुरवठ्याच्या पंपाच्या खरेदीची माझा कुठला संबंध नाही. ते स्पष्ट सांगतात. एमबी खरेदीवाले स्पष्ट सांगतात. एमबी असेल तर मी बोलेल त्या पाणी पुरवठ्याच्या पंपाविषयी मला बोलायचं नाही. नाहीये काय असेल आता खरेदी डीएसआर तर त्यांच्याचकडे आहे ना. त्यांना माहिती आहे ना की डीएसआर मध्ये याची किती किंमत आहे. त्यांनाही समजणं सुरुवात या ना. साहेब, आता काही ठिकाणी विषय समजा आपला नाही हा. पण एखादी गोष्ट खरेदी केलेली आहे ती पाणी पुरवठ्याच्या इंजिनियरच्या संमतीने घेतली का त्यांनी त्याचं व्हॅल्युएशन त्यांच्याकडनं घेतलंय का त्यांनी नाही, हा, मग ते कशाला त्यांनी व्हॅल्युएशन घेतलं असेल तर ते देतील. त्यांनी त्यांनी व्हॅल्युएशन त्याची घेतलं किंमत नसेल- त्यांना त्यावेळेस जर का 10,000 रुपये अशी फिक्स करून दिली असेल तर ते आज तुम्हाला सांगतील की हा पंप 10,000चा आहे का नाहीये. नाही, नाही. चालू नाही की 2 दिवस लांबवता येणार. साहेब आता आम्हाला कुणीच नाही पाहिजे जागेवर तुम्ही पाहिजे. समितीच्या तुम्ही सांगा. बस. आम्हाला कोणी समितीने जाऊ दादा. एक मिनिट आता याला अनियमितता नाही म्हणत नाही. याला सरळ सरळ भ्रष्टाचार म्हणतात. आणि यांनी अहवालामध्ये अनियमितता अरे भ्रष्टाचाराचा जर आला ना तर नाही ना. त्याच्यावर काही विचार नाही, करतील ना. ही समिती कोणी नेमली होती? ही समिती कोणाच्या अंडरमध्ये काम करत होती? साहेबांच्या. साहेबांच्या. त्यांनी अहवाल तयार करून पंचायत समिती बीडीओ साहेबांना सादर केलेला आहे. प्लस त्याची एक कॉपी आपल्याला सुद्धा दिली. त्यांचं काम त्यांनी चौकशी केलं. आता याच्या पुढचं काम साहेबांचं आहे. नाही साहेब, हो, तुम्ही साहेब, सांगा. पाणी फक्त स्थळ पाणी करायचं ना. अरे स्थळ पाणी हा. देतात साहेब. हा. स्थळ पाणी म्हणतो आम्ही. आम्ही आता समिती मार्फत ते स्थळ पाणी करून आता हे देऊ. actually स्थळ पाणी मध्ये सुद्धा आम्हाला ती अनियमितता आहे का भ्रष्टाचार आहे जर एवढं मिळालं ना मग आम्ही मोकळे. साहेब, तुम्ही कोवायचा. बस तुमचं सांगा आम्हाला. तुम्ही सांगा तुम्ही हे तर सोडून द्या बाकी झालं. ते समिती नेमलेली आम्ही आता- समितीचे नेमलेले शेमीचे मामा करायचं नाही आपल्याला. समितीचे तुम्ही आमच्यासाठी तुम्ही चला. तुम्ही तुम्हाला एक दिवस तारीख द्या तुम्ही सांगा मला तारीख काय आत्ताच चला. आम्ही- नाही तर आम्ही बाहेर थांबतोय आता. आता नाही आता. नाही, तुम्ही बसा बाहेर बसा ना हो. नाही, नाही. तुम्ही जा, तुम्ही तुम्ही तारीख आता द्या. बसा. बसा तुम्ही. दोन म्हणतो 2 दिवस यावे. एक मिनिट देवाला आहे ना. साहेब देता आम्हाला आता नाही, आता दिवस तुम्ही सांगा फक्त तारीख द्या पुढच्या हप्त्यात करतो ना. सोडले आपले एक दिवस सांगा आता ना. पाठक साहेब आजारी. साहेब, तीन वर्षापासून पाणी घालताय आम्ही पंचायत समितीमध्ये. 3 वर्ष झालं. चपला बदलल्या आमच्या. ते हो. तुमच्या शब्दाला नाही, हो. बाकीचे हे घेत का नाही घेत? बाकी तुम्ही बाहेर सांगा. तुम्ही एकटे गेले तर चालते. आता 12वी पेपर लागले. हा जो पहिला झाला. विषय काय झाला? ते आजारी माणूस विषय खूप गंभीर आहे पण कसं आहे जे तुमचं जे राहिलेलं आहे ते करून द्या आम्हाला. अहो, मी तुम्हाला सहकार्य करत नाही का? केलं पाहिजे साहेब. सांगितलं नाही बुधवारी. तुमच्यासाठी मी तर काही लिमिट असतं ना साहेब. काही लिमिट असतं कोणत्या गोष्टीचा. काही ना काहीतरी लिमिट असतं ना. 18,000 केला ना हा. काही सुट्टी वगैरे नाही तिथे. 19 तारखेला नाही, आहे. सुट्टीचं अडचण नसते साहेबाच्या ऑनलाईनच फिटिंग असतं हा, सगळ्या त्याच अडचणीचं असतं. नाही, सुट्टी ते असते. एका सुट्टी मी 2 दिवस त्या I'm
subscribe now and press the bell icon. Never miss an update.